नमस्कार मंडळी, आजचा 22 फेब्रुवारीचा ठरलं तर मगचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आता कल्पनाताई म्हणत असतात, सायली अस्मिता काही बोलली का गं? नाही, तिच्या मनामध्ये काय नाही, फक्त ती तुझ्याशीच बोलेल हे मला माहिती आहे. तर सायली म्हणते, हो बोलल्या त्या माझ्याशी, पण आई तुम्हाला माहिती का अस्मिताताई आज कुठे गेल्या होत्या ते? तर कल्पनाताई म्हणतात, हो आज तिच्या कुठल्या तरी मैत्रिणीला भेटायला गेली होती. त्यावर सायली म्हणते, नाही आई, अस्मिताताई आज सचिन भाऊजींना भेटायला गेल्या होत्या. आता हे वाक्य ऐकल्यानंतर तर कल्पनाताईंना धक्काच बसतो. त्या म्हणतात, काय तिला कळत का नाही ती कशी वागते ती? सायली म्हणते, आई आई शांत व्हा तुम्ही. आणि म्हणते की मला पण हेच कळलं की पण अस्मिताताईंना असं वाटतंय की सचिन भाऊजी पुन्हा ती चूक करणार नाहीत म्हणून, असं सायली म्हणत असते. आणि म्हणते की जर का त्यांचा संसार सुरू झाला तर ते बाळासाठी चांगलंच आहे असं त्यांना वाटतंय. कल्पनाताई म्हणतात, बाळाला आई बाबा पाहिजेत हे मला सुद्धा कळतंय आणि पटतंय, पण तो सचिन बदलणार नाही आहे ना. साक्षी सायली म्हणते, मला सुद्धा ना त्यांच्यावरती खात्री वाटत नाही आहे म्हणून. आता कल्पनाताई म्हणतात की तो माणूस आहे ना अस्मिताला फसवत होता आणि तरी त्याला अपराधी वाटत नव्हतं. आणि म्हणतात की आपली बायको प्रेग्नंट आहे, तिची काळजी घ्यावी हेही तिला काही कळत नव्हतं. सायली म्हणते, पण अस्मिताताई हा आत्ता विचार करतच नाही ताई, आणि अस्मिताताई पुन्हा सचिन भाऊजींना स्वीकारणं ही तर मला धोक्याची घंटा वाटते बाबा. आता कल्पनाताई हायपर व्हायला लागतात. सायली त्यांना म्हणत असते, आई आई हायपर व्हातो मी. आणि कल्पनाताई म्हणत असं, अगं हिने जर पुन्हा स्वीकारलं तर, म्हणून त्यांना खूप वाईट वाटत असतं. सायली त्यांना धीर देते आणि म्हणते, काही देवी आईवरती ना विश्वास ठेवा, अस्मिता ताईंसाठी जे योग्य आहे ना तर ते देवी आईच करेल असं म्हणून सायली आता हात जोडते आणि देवी आईच्या पाया पडते. कल्पनाताई सुद्धा हात जोडतात. आणि आता आपण पाहतोय की पुढचा सीन. आता चैतन्य दुसऱ्या सीनमध्ये अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन, तू मगाशी मुद्दामून सायली वहिनीला कॉफीचं कारण काढून खाली पाठवलंस ना, जो फोन तिने शोधून काढला तू तिला पाहूसुद्धा दिला नाहीच मला वाटलं. अर्जुन म्हणतो की मला वाटलं या फोनमध्ये साक्षीचे वगैरे जुने फोटो असतील, प्रियामध्ये काहीच नाही आहे हे आत्ता कळालंय मला, असं अर्जुन म्हणतो. आणि बघा अर्जुन म्हणतो की नाही तर तिला लगेच कळलं असतं की लगेचच साक्षी जिवंत आहे म्हणून. चैतन्य म्हणतो, अरे मग कळायलाच पाहिजे आहे ना तिला साक्षी जिवंत आहे ते, इतकी चान्स येऊन सुद्धा मला कळतच नाही की तू सायली वहिनीला हे सगळं का कळू देत नाही ते. आता अर्जुन म्हणतो की 1 मिनिट थांब म्हणून. आणि म्हणतो की साक्षी जिवंत आहे या इन्फॉर्मेशनचा मला एक वेगळा उपयोग करून घ्यायचा आहे. आता अर्जुन म्हणतो की मला माहिती की हे सगळं सायलीला आवडणार नाही. चैतन्य म्हणतो म्हणजे? तर अर्जुन म्हणतो, सांगतो तुला मी असं म्हणून. आता अर्जुन जो आहे तर तो काहीतरी म्युझिकली चैतन्याला सांगायला लागतो. आणि आता तो काय सांगतो ते काय आपल्याला दाखवलेलं नाही. आता रात्र झालेली असते, झोपायची तयारी करत असतात अर्जुन आणि सायली. त्यावेळेस सायली म्हणते, मग अशी कॉफी गरम करायला म्हणून खाली गेले आणि खाली गेल्यानंतर अस्मिताताईंसोबत वेळ कसा गेला ना तर तो काही कळलाच नाही असं सायली म्हणत असते. आणि पुढे म्हणते, काय हो महिपतच्या फोनमध्ये काही सापडलं का? अर्जुन म्हणतो की नाही, फार काही नव्हतं त्यात, काही नाही सापडलं, असाच आज पडतच बोलतो. आता सायली म्हणते, असं कसं, काहीतरी असेलच ना म्हणून. आणि म्हणते, मी बघते एकदा फोन कुठे ठेवलाय ते सांगा. अर्जुन म्हणतो, नाही अगं ऐक तू, आम्ही पाहिलं ते काहीच नाही आहे त्या मोबाईलमध्ये फारसं, म्हणजे त्या कन्स्ट्रक्शन साईटचे फोटो आणि सिमेंट डीलरसोबतचं चॅट, बाकी काहीच नाही आहे त्या मोबाईलमध्ये. आता सायली म्हणते, हो का? आणि बघा असं म्हणल्यानंतर सायली अर्जुनला म्हणत असते, पण काय हो महिपतच्या काळ्या धंद्यांसाठी तो वेगळा फोन वापरत असेल का? तर अर्जुन म्हणतो, हो कदाचित वापरत असेल ना, पण जाऊ दे, फार नको विचार करायला, उशीर झाला आपल्याला, आता आपण झोपूयात. आणि म्हणतो की मी लाईट्स ऑफ करतो असं म्हणून अर्जुन उठून लाईट बंद करतो. आणि आता दोघेजण सुद्धा झोपतात. आता बघा मध्यरात्र झालेली असते आणि अर्जुन पुन्हा झोपेतून उठतो आणि म्हणतो, मी आत्ताच काम करून टाकू का? सायली झोपली असेल ना म्हणून. आता तिच्या डोळ्यासमोर हात फिरवून बघतो की ती जागी आहे का झोपली आहे म्हणून. तर सायली झोपलेली असते, सायली काही जागी नसते, सायली एकदम गाढ झोपेत असते. इतक्यातच आता अर्जुन उठतो आणि बाहेर निघून जातो. आता अर्जुन हा कुठे जातो नाही आपल्याला कळणारच आहे, त्यासाठी प्लीज रिव्ह्यू शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आता आपण पाहतो इकडे प्रियाचा सीन. आता एवढ्या रात्री ही प्रिया त्या नागराजला फोन लावते ना जेलमध्ये. आता नागराज सुद्धा फोन उचलतो आणि बघा प्रिया आता त्याला त्याचं रडगाणं सांगायला लागते. नागराज म्हणतो, कशाला झोपमोड करते ग एवढ्या रात्रीची? तर प्रिया म्हणते, तिथं तुम्ही झोपा काढा आणि इथे माझी हालत खराब झाली. आणि म्हणते, हे बाहेर सगळ्या गोष्टी हँडल करणं मला तर ना आता खरंच खूप जड जातं. नागराज म्हणतो, काय झालं आहे ग आता? तर आता प्रिया म्हणते, तुम्हाला मोबाईल मिळावा म्हणून त्या हवालदारला मी पैसे चारले होते, आता परत माझ्याकडे पैसे मागतोय. नागराज म्हणतो, मी मागितलं होतं का फोन तुला? तुझं काम असतं, तुला बोलायचं असतं म्हणून तुम्हाला फोन दिलास ना.
का नाहीतर कायद्याकडे फोन असतो का कधी? तर लगेच प्रिया म्हणते, नाही हो, तुम्ही कैदी नाहीच आहात. मला तर वाटतं की मी कैदी आहे. म्हणून मी बाहेर कुठेही गेले ना की लगेचच कुठे गेली होती, काय काम होतं, कोणाला भेटायला गेली होती, अशा हजार प्रश्नांची उत्तर द्यावी लागतात मला इथे, असं प्रिया म्हणत असते. आता नागराज हसतो आणि म्हणतो तुला काय वाटलं तू एकटी बाहेर राहशील तर सुखात राहशील का? अगं सुख जर का मिळवायचं असेल ना तर त्यासाठी किंमत द्यावी लागते, कळलं का प्रिया? ठेव फोन आता, झोपू दे मला, असं म्हणून नागराज अक्षरशः फोन कट करून टाकतो. आणि इकडे प्रिया आहो असं करत असते. आणि आता प्रिया म्हणते त्या नर्सला पैसे दिले, हवालदारला पैसे दिले, आता परत आणखीन पैसे कुठून आणू मी, असं प्रिया विचार करत असते. आणि म्हणते आता तर आई बाबा सुद्धा मागायला लागलेत पैसे दे म्हणून, काय करू मी आता, असं प्रिया म्हणत असते. आता आपण पाहतोय पुन्हा जेलमधला सीन. इकडे आपण पाहतोय की जेलमध्ये हा अर्जुन जो आहे तर तो एवढ्या मध्यरात्री उठून महिपतला भेटायला आलेला असतो. आणि महिपत त्याला म्हणत असतो की सुभेदार, एवढ्या रात्री बरी तुम्हाला माझी आठवण येते, तुम्हाला माझा विरविर झाला तर बरं नाही ना, उद्या मी इथनं सुटलो तर तुम्ही मला कसे भेटणार, नाही का, असं महिपत म्हणत असतो. नागराज आता अर्जुन म्हणतो की चांगली स्वप्न बघतोयस तू, पण काय नाही की महिपत आज मला खरंच तुझी खूप आठवण येत होती रे, असं अर्जुन म्हणायला लागतो. आणि म्हणतो की तुला माहिती आहे का आज मला तुझी का आठवण येत असेल, आज मला एक नवीन गोष्ट कळली ना म्हणून. तर आता महिपत म्हणतो तुम्हाला रोज नवीन 113 गोष्टी कळतील, पण म्हणून तुम्ही रोज येऊन मला सांगणार का? तर अर्जुन म्हणतो पण ही गोष्ट ना मला तुला सांगावीशी वाटते. कसं आहे ना की इतके दिवस मी तुला जे प्रश्न विचारत होतो त्याची उत्तरे तर तू मला सांगितली नाही, पण बघ ना आज मला ती गोष्ट कळली, असं आता अर्जुन महिपतला सांगायला लागतो. महिपत बघतच राहतो आणि म्हणतो की काय कळलंय तुम्हाला? तर आता अर्जुन म्हणतो ॲडव्होकेट विशाखा प्रभू, ती ॲडव्होकेट आहे ना ती तुझी, आता ते मला कळालेलं आहे. आणि म्हणतो की तिचा ॲड्रेस मला कळाला आहे म्हणून. आता असं अर्जुन आता अक्षरशः अंधारात बाण मारतोय. आता महिपत म्हणतो की नाही पण त्या बाईंनी काय माझी केस घेतलीच नाही, त्यामुळे त्या काय आता माझ्या वकील राहिलेलं नाही आहे, त्यामुळे त्यांचा आणि माझा काही संबंधच राहिलेला नाही, अजिबात नाही. आता अर्जुन म्हणतो अजिबात नाही, पण मग तू जेल बाहेर कसा पडशील महिपत? नागराजला बघ त्याने वकीलसुद्धा केला आहे, पण तुझं काय, असं अर्जुन म्हणत असतो. नागराजने वकील केला पण तू शांत बसलाय, म्हणजे तुझ्या डोक्यामध्ये नक्की काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे, असं अर्जुन म्हणत असतो. आणि म्हणतो सांग ना काय प्लॅन आहे? तर महिपत म्हणतो ते तू मला कशाला सांगू? तर अर्जुन म्हणतो मला माहिती आहे, कारण तो आयुष्यभर तर म्हणजे जेलमध्ये नाही सडणार महिपत, हे मला माहिती आहे. लिगल किंवा इलिगल पद्धतीने तू इथून बाहेर पडण्याचा प्रयत्न नक्की करणारच. अर्जुन म्हणतो पण प्रश्न इथे असा आहे की तुला जेल बाहेर काढणार कोण ना? तुझ्या आयुष्यात तुझ्या हक्काचं असं फक्त तुझी मुलगीच होती ना रे, बाकी कोणीच नाही आहे, पण ती तर मेली ना जेलमध्ये, असं अर्जुन म्हणतो. तिचा खून झाला. आणि पुढे म्हणतो की तुला खूप वाईट वाटलं होतं ना रे महिपत तुझी मुलगी गेली तेव्हा, म्हणून तू न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्यासमोर किती रडला होता, तू अगदी डसाडसा रडला होतास, बघितलं होतं मी. आणि पुढे म्हणतो अर्जुन की आणि आता तर तू एकटा आहेस, तुझ्या आयुष्यात दुसरं कोणीच नाही आहे. आणि म्हणत असतो की मग तरीसुद्धा तू पोलिसांना कॉपरेट करत नाही आहेस, हे सगळं उद्धटपणा करतोयस, कोणाच्या जोरावर करतोय हे मला काही कळत नसेल का? सांग ना, सांग, असं अर्जुन म्हणायला लागतो. आणि पुढे म्हणतो की म्हणजे कुठला तरी हुकमाचा पत्ता तू लपवून ठेवलेला आहेस, हो ना? तर आता अर्जुन म्हणतो एवढ्या रातच्याला तुम्ही काही इथं पत्ते खेळायला आले का सुभेदार? जाऊन घरी जाऊन झोपा. आता अर्जुन उठतो आणि म्हणतो की कसं आहे ना महिपत की काही पत्ते कितीही लपवण्याचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा ते लपत नाही, असं अर्जुन म्हणत असतो. आता अर्जुन त्याच्याजवळ येतो आणि म्हणतो की तुझा हुकमाचा पत्ता मला कळला आहे महिपत, कुठला असेल रे, पण तो इस्पिकचा का असेल का बदामचा राजा? की हुकमाची राणी असेल तुझी साक्षी महिपत शिकरे. आता असं म्हणल्यानंतर महिपत अर्जुनच्या तोंडाकडेच बघायला लागतो ना. पण बघा आता इथे ना एक मोठी गोष्ट सांगते मी प्रेक्षकांना तुम्हाला, उद्या ना अर्जुनचाच पचका करणार आहे महिपत. अर्जुनने इतके प्रयत्न केले पण महिपत सगळ्याची वाट लावणार आहे. आता हे खरं होतं की नाही तुम्ही उद्या बघा, नक्की पहा आणि हो मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आपण पाहतोय की महिपत एकदम बघत असतो अर्जुनकडे आणि अर्जुन म्हणत असतो तुझ्या मुलीचा खून कधी झालाच नव्हता महिपत शिकरे, साक्षी शिकरे अजूनसुद्धा जिवंत आहे आणि हे तू सगळ्यांच्या पासून लपवून ठेवलंस, असं अर्जुन म्हणतो. आणि म्हणतो हे सगळं तुझंच प्लॅन होतं ना रे महिपत, की ही सगळी तुझीच नाटकं होती ना, असं अर्जुन म्हणत असतो. तिचा खून आणि तिचं 13वं ही सगळी नाटकं तू केलीस ना रे, तुझी मुलगी साक्षी जिवंत आहे आणि ती सुद्धा पनवेलमध्येच आहे. आता अर्जुन अगदी लागतो ना सगळे डिटेलच सांगायला आणि महिपतला म्हणत असतो हो ना पनवेलमध्येच आहे ना ते. आता बघा आता लगेचच महिपत आहे ना खूप पलटण्याचा प्रयत्न करतो पण तो काही सक्सेसफुल होत नाही. आता आपण लगेचच पाहतोय प्रियाचा सीन. आता इकडे प्रिया घरामध्ये विचार करतच असते
आता इतक्यातच आपण पाहतोय की तिथे अश्विन येतो. आता अश्विन आल्यानंतर लगेचच बघायची नाटकं सुरू होतात. अश्विनला पळत जाऊन पाणी काय देते आणि म्हणते दमला शिरणार, हे घे पाणी घे म्हणून. आता अश्विन पाणी घेतो आणि लगेच त्याला म्हणते की जेवायला वाढू का. आता लगेचच अश्विन म्हणतो नाही मला भूक नाही आहे, मी आवरून लगेचच झोपेलच. म्हणून अश्विन ग्लास ठेवायला काय जातो, लगेचच दे ना मी ठेवते ग्लास म्हणून आता त्याच्या पुढं पुढं करायला लागते. आता पाण्याचा ग्लास ठेवते आणि पुन्हा त्याच्या मागे मागे जाते आणि म्हणते की अश्विन एक काम होतं रे माझं, आणि म्हणते की मला थोडे पैसे हवे होते. आता अश्विन म्हणतो की पैसे कशासाठी हवे होते. तर प्रिया म्हणते फार काही नाही, अरे ते पार्लरला जायचं होतं ना म्हणून हवे होते. आता अश्विन म्हणतो तुझ्याकडे आता पार्लरला जाण्यासाठी सुद्धा पैसे नाही आहेत. तर आता प्रिया म्हणते माझ्याकडे कुठून येणार पैसे, मी थोडी कमवते आणि माझ्याकडे जे होते ते आता संपत आले तरी पैसे. आणि म्हणते की तुझ्याकडून थोडे मिळाले असते तर बरं झालं असतं. असं अगदी तोंड वगैरे बारीक करून बोलायला लागते. अश्विन म्हणतो ठीक आहे उद्या सकाळी देईन हां असं म्हणून आता अश्विन तिथून निघून जातो. आता अश्विन गेल्यानंतर बघा प्रिया लगेचच तिच्या खऱ्या रूपात येते. आता आपण पाहतोय की पुन्हा इकडे अर्जुनचा सीन. आपण आता जेलमधला सीन पाहतोय. मैपत अगदी घाबरलेला असतो ना. लगेच बघा मैपत कसा चाच पडतो. म्हणतो कसं आहे ना की झोप जर नाही का झाली ना माणसाची की त्याला अशी विचित्र स्वप्न पडायला लागतात. बाकी काही नाही, तुम्ही अशी जी काही गोष्ट रचलेली आहे ना ती बाहेर कोणाला खरी नाही वाटायची, शक्यच नाही ना खरं वाटायचं. आणि म्हणतो की आता बघा एखाद्या असं करायला लागतो. म्हणतो एखाद्या माणसाला जेलमध्ये जाऊन मारणं आणि त्याचं नाटक करणं ही काही सोपी गोष्ट आहे का, नाही सोपी गोष्ट नाही आहे ती. काही रचायचं उगाचच आपल्या सोपं नाही आहे ते असं मैपत म्हणायला लागतो. मैपतची ओव्हर ॲक्टिंग नाही अर्जुनला लगेच कळते. अर्जुन म्हणतो की सोपं नाहीच आहे ते, पण मैपत शिक रे, मॅनेज हे सगळं करू शकतो. आणि पुढे त्याच्या कानाजवळ जाऊन म्हणतो की तू कितीही मोठा राक्षस असला ना तरीसुद्धा तू तुझ्या मुलीच्या बाबतीमध्ये किती वीक आहेस ना हे मला माहिती आहे. आणि पुढे म्हणतो की मैपत शिक रे, त्याच्या मुलीला वाचवण्यासाठी काहीही करू शकतो असं अर्जुन मैपतच्या कानाजवळच बोलत असतो. आणि पुढे म्हणतो की बघ ना आता मी सध्या तिचं नाव घेतलं तरी तुझी धडपड सुरू झाली. आणि हो ना असं म्हणायला लागतो. तर मैपत म्हणतो हो ना मग आता धडपडणारच ना, मी बाप आहे, मी माझी लेक आहे ती, आता माझी पोरगी गेली आणि म्हणतो की आता आयुष्यभर तिच्या आठवणीत तडपडणारच ना मी. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो की मग शांत कसं काय बसलायस रे तू आता, बोल ना असं त्याला म्हणत असतो. आणि म्हणतो की तुझ्या मुलीचा फोटो पाहिल्यानंतर फोटो पाहशील का तू, का फोटो पाहिल्यानंतर पण असं शांत राहशील. आता ठीक आहे असं म्हणून आता बघा आता लगेच अर्जुन खिशातून मोबाईल काढतो आणि मैपतला दाखवायला लागतो ना तो फोटो आणि म्हणतो की हे बघ म्हणून. आता आपण पाहतोय अर्जुन त्या साक्षीचा फोटो जो आहे ना त्याने जो काढलेला असतो तर तो फोटो जेलमध्ये मैपतला दाखवतो ना आणि म्हणत असतो अजून एक फोटो म्हणून त्या स्क्रीनवरती स्क्रोल करत असतो आणि म्हणत असतो की डोळे भरून बघ तुझ्या मुलीला म्हणून. आता मैपतला इतकं आश्चर्य वाटत असतं. मैपत ते सगळे फोटोज बघतो बरं का. तर ही मैपत आता पुन्हा एकदा पलटी मारतो आणि शेवटपर्यंत प्रेक्षकांना मैपत हा अर्जुनला धोकाच देणार आहे हे तुम्हाला आता उद्याच्या भागामध्ये कळेलच. बघा हा माझा अंदाज आहे खरा ठरतो का ते. आता बघा आता अर्जुनने सगळे फोटो दाखवल्यानंतर जागेला जाऊन बसतो. तर लगेचच मैपत म्हणतो कोण आहे ही पोर, म्हणजे थोडीफार आहे ती साक्षीसारखी दिसायला, म्हणजे डोळे आहे बाबा तिच्यासारखे दिसायला, पण माझ्या पोरीचे केस असे लांबचडक होते, हिचे आकुड आहेत केस, आणि माझी पोर अशी ते असले ड्रेस घालत नव्हती, ड्रेस पंजाबी वेगळे ड्रेस घालायची माझी पोरगी असं म्हणत असतो. आणि पुढे मैपत म्हणतो ती साक्षी नाही आहे, ती फक्त दिसती साक्षीसारखी. आता अर्जुन म्हणायला लागतो की 5 मिनटं हे असे बदल करायला ना फक्त 5 मिनटं लागतात मैपत, अर्जुन त्याला सांगत असतो. आणि पुढे म्हणतो की तुला चांगलंच कळलंय ना की तुझं नाटक संपलंय आता म्हणून असं अर्जुन म्हणतो. आणि पुढे म्हणतो की तुझी मुलगी आता कुठल्याही क्षणी जेलमध्ये असणारच आहे असं अर्जुन म्हणत असतो. मैपत लागतो ना घाबरायला. अर्जुन पुढे म्हणतो आणि ती आयुष्यभर जेलमध्ये सडेल हा शब्द माझा. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणायला लागतो मैपत शिक रे, अरे मला वाटलं होतं स्मार्ट आहेस तू, पटकन गोष्टी कळतात तुला असं वाटलं होतं रे मला, पण कसलं काय आणि कसलं काय तुला अजूनही कळलं नाही मैपत. आता अर्जुन बघा टेबलवरती दोन्ही हात ठेवून लगेच म्हणायला लागतो मला साक्षी जेव्हा दिसली होती ना त्या क्षणी मी तिला पोलिसांच्या ताब्यात देऊ शकलो असतो असं अर्जुन म्हणत असतो मैपतला. आणि म्हणतो की पण मी तसं नाही केलं, का नाही माहिती का, उलट ही गोष्ट तुला सांगायला आत्ता इथे आलोय मी एवढ्या रात्री. का आला असेल बरं, कारण माझ्याकडे ना एक डील आहे तुझ्यासाठी असं आता अर्जुन म्हणायला लागतो. लगे मैपतसुद्धा पुढे सरकतो, डील ऐकायला अगदी हळूवार सरकतो. आता अर्जुनला कळतं की हा आता बरोबर अभयाहून पहाडकिनीचे असं अर्जुनला कळतं. आता अर्जुन म्हणायला लागतो साक्षी शिकरे, जर का तुला सेफच्या बाहेर असायला हवी असेल ना तर कोर्टात खरं सगळं काही सांगून टाक असं आता अर्जुननेच ऑफर दिलेली आहे मैपतला. आणि आता मैपत म्हणत असतो की कसली डील, तर आता अर्जुन म्हणतो युवराज केले
किल्लेदारांच्या अपघातासाठी तुला नागराज किल्लेदारांनी सुपारी दिली होती हे कोर्टात तू कबूल करून टाक. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणत असतो की तरच आणि फक्त तरच मी तरच साक्षी शिकरे जेलच्या बाहेर राहील याचा मी विचार करेन असं आता अर्जुन म्हणतो. पण मला नाही वाटत की महिपत याच्यावरती विचार म्हणजे अर्जुनवरती विश्वास ठेवेल. अर्जुन म्हणत असतो आय प्रॉमिस आणि पुढे म्हणतो की हां 1 मिनिट लगेच उत्तर देण्याची गरज नाही आहे महिपत, तुला विचार कर, सावकाश विचार कर हां आणि मग सांग असं आता म्हणल्यानंतर पुढे अर्जुन म्हणतो की आणि मला एक गोष्ट माहिती आहे की महिपत शिकरे खरंच खूप स्मार्ट आहे म्हणून आणि त्याचा आणि त्याच्या मुलीचा म्हणजे साक्षी शिकरेचा ज्याच्यामध्ये फायदा असेल ना तर हे दोघं जण त्या असाच निर्णय घेतात असं अर्जुन म्हणायला लागतो. आणि पुढे म्हणतो की आता तुझ्यावर डिपेंड आहे महिपत, आता तुला नागराजला वाचवायचं आहे का तुला तुझ्या मुलीला वाचवायचं आहे असं अर्जुन म्हणायला लागतो. आणि म्हणतो की द बॉल इज युअर इन कोर्ट. आता असं म्हणल्यानंतर महिपत गप्पच बसलेला असतो आणि अर्जुन म्हणतो येतो मी म्हणून आता अर्जुन तिथून निघून जातो. आणि हो पुन्हा म्हणतो की महिपतला जेवणातल्या मिठाबद्दल सांगितलंय हां मी असं म्हणून आता अर्जुन तिथून निघून जातो आणि हा महिपत अर्जुनकडे बघतच राहतो. आता आपण दुसरा सीन पाहतोय. महिपतला भेटून अर्जुन आहे ना डिस्टर्ब असतो थोडासा, कारण काही केल्या महिपत काही हातातच येत नाही. आता अर्जुन गाडीत येऊन बसलेला असतो आणि आता विचार करत असतो. इतक्यातच तो लावतो चैतन्याला फोन. आता चैतन्याला फोन लावतो, इकडे चैतन्य तर गाड झोपीत असतो. आता कसा बसा चैतन्य फोन उचलतो बाबा आणि लगेचच वैतागलेला असतो चैतन्य सुद्धा आणि म्हणतो की हा अर्जुन अरे काय झालं आता इतक्या रात्री का झोप मोड करतोय माझी, कुठे आग लागली माझी. आता अर्जुन म्हणतो मी आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आलोय. चैतन्य म्हणतो आता अर्जुन म्हणत असतो महिपतला भेटायला गेलो होतो. पुन्हा चैतन्य म्हणतो. आता अर्जुन म्हणतो उठून बस आणि जरा माझा ऐक. अर्जुन आता चैतन्य म्हणतो हां सॉरी बोल काय झालं ते. आता अर्जुन म्हणतो की नागराज केसची उद्याची डेट हवी आहे मला. आता चैतन्य तर झोपेतून कडकडून जागाच होतो ना. तो म्हणतो काय तुला डेट हवी उद्याची. आता आणि म्हणतो की अरे कसं शक्य आहे अर्जुन, आता किती वाजलेत कळतंय का तुला. आता लगेचच अर्जुन म्हणतो कळतंय मला सगळं कळतंय बट मला डेट हवी ॲट एनी कॉस्ट. कसं मॅनेज करशील ना तू हे मला माहिती नाही आहे. चैतन्य म्हणतो की बरं ठीक आहे. आता अर्जुन म्हणतो की अजून काय करायचं ना तर ते नीट आहे का आता म्हणून असं अर्जुन चैतन्याला बऱ्याच गोष्टी काय सांगायला लागतो. आता ह्या सगळ्या म्युझिकली आहेत, आपल्याला हे डिटेल्स सांगितलेल्या नाही आहेत. आणि आता हे दोघं जण सुद्धा फोन ठेवतात आणि आता आपण पाहतोय की चैतन्य लगेच उद्याची डेट सुद्धा घेतो. इकडे आपण घरचा सीन बघतोय. आता अर्जुन आणि सायली दोघे जण भांडत असतात. सायली म्हणत असते तुम्ही मला का नीट उत्तर देत नाहीये. अर्जुन म्हणतो अगं काही नाहीच तर काय सांगू मी तुला, जाऊ द्या आता आपण झोपूयात. आता सायली म्हणत असते बघितलं का पुन्हा तेच, अहो मी काही विचारलं ना की तुम्ही एकतर टाळाटाळ करता नाही तर विषय बदलता, तुम्ही असं का करता, तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का असं सायली विचारत असते अर्जुनला. आता अर्जुन बघा हा गप्पच बसतो. आता सायली म्हणते तुम्ही गप्पच आहात म्हणजे मला जे वाटतंय ना तेच खरं, एवढी मोठी गोष्ट तुम्हाला माझ्यापासून लपवावी वाटलीच कशी असं सायली म्हणत असते आणि म्हणते की याला फसवणूक म्हणतात. अर्जुन म्हणतो अगं मी फसवलं नाहीये तुला. सायली म्हणते ही फसवणूकच आहे आणि मी ती सहन करणार नाही असं म्हणून सायली जाते तरातर आणि कपाटामध्ये बॅग काढते. अर्जुन म्हणत असतो मी तुला काही फसवलेलं नाहीये. आता हिने बॅग काढल्यानंतर अर्जुन म्हणतो अगं हे काय करते आता. तर सायली म्हणते मी आताच्या आता ना आश्रमात निघून चालली आहे म्हणून. आणि अर्जुन म्हणत असतो अगं प्लीज माझं हे सगळं थांबव, माझं ऐकून तर घे प्लीज. आता सायली म्हणत असते मला एकही गोष्ट ऐकायची नाहीये, तुमची नवरा बायकोच्या नात्यामध्ये फसवणुकीला जागा नसते असं म्हणून आता सायली बराबर तिची बॅग भरते, कपडे भरते आणि तरातारा निघूनच जाते ना. आणि अर्जुन तिला पाठीमागून ओरडत असतो सायली थांब म्हणून आणि सायली दरवाजा बंद करून घेते. आणि आता अर्जुन सायली करत असतो आणि आता हे सगळं ना सायलीचं स्वप्न असतं. आता सायली एकदम झोपेतून दचकून उठते ना आणि पाहते तर शेजारी अर्जुन गाढ झोपलेला असतो. सायली अशी दचकून उठून बसते आणि म्हणते की मला इतकं विचित्र स्वप्न का पडलं असेल, हे माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाहीत, कधी काही लपवणार सुद्धा नाहीत, तरीही मला असं का वाटलं असेल. आता ही उद्याची प्रकरणाची हिंट आहे हां, कारण उद्या अर्जुनचा होणार आहे पचका बहुतेक आणि ही सगळी सायली नंतर त्याच्यावरतीच रागवणार आहे की साक्षी जिवंत आहे मला तुम्ही का नाही सांगितलं म्हणून. आता उद्या नक्की नाही हेच होणार आहे. आता सायली तशी झोपी जाते. अर्जुन लगेचच उठून बसतो हां, कारण अर्जुन आता नुकतंच महिपतला भेटून आलेला असतो ना आणि त्यानंतर सायलीला इकडे स्वप्न पडलेलं असतं. आता अर्जुन म्हणतो की थँक गॉड बायकोला हे नाही कळलं की मी इथे इतक्या वेळ नव्हतो ते. आणि म्हणतो की आय एम रिअली व्हेरी सॉरी बायको, मला असं काहीतरी करावं लागतं जे तुला बिलकुल आवडणार नाही म्हणून. आणि आता आपण पाहतोय दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतोय अश्विन उठलेला असतो आणि ही तन्वी निवांत लोळत पडलेली असते. आता अश्विन म्हणतो, तन्वी अगं उठ, काय लोळत पडली असती, अगं जा उठ ना पटकन, फ्रेश व्हानी तुझ्या कामाला लाग. असं असतं अश्विन प्रियाला लागवत असतो. आणि प्रिया मनातल्या म्हणत असते, काय प्रॉब्लेम आहे या माणसाचा, मी जराशी उशिरा उठले तर याला ना चालतच नाही, पण याला दुखावूनही चालणार नाही, आता उठा प्रिया उठा, असं स्वतःच्याच मनाशी बोलायला लागते आणि उठते. हां, आता अश्विन सकाळी लवकर उठून त्याच्या कामाला सुद्धा लागलेला असतो आणि ही बाई अजून लोळतच पडलेली असते. आता प्रिया उठते आणि तिचं कपाट उघडते तर तिला दिसतं काही गोष्टी अस्ताव्यस्त आहेत. म्हणून काल नाही का सायलीने हिच्या कपाटाची झडती घेतलेली असते. आता प्रिया लगेच ओरडायला लागते आणि म्हणते, अश्विन तू माझ्या कपाटाला हात लावलेला होतास का, नाही तुला एखादी गोष्ट हवी असेल तर मला सांगायचं नाही, मी दिली असती. अश्विन म्हणतो, अगं मी तुझ्या कपाटाला का हात लावीन, जिथे तुझ्याच वस्तू नीट राहत नाहीत तिथं मी का हात लावीन. मग प्रिया म्हणते, अरे तू नाही माझ्या कपाटाला हात लावला, मग कोणी लावला असेल. आता अश्विन म्हणतो, म्हणजे. तर प्रिया म्हणते, अरे बघ ना माझ्या कपाटामध्ये ना, माझ्या कपाटाला ना नक्की कुणीतरी हात लावला, इथं एकही वस्तू सापडत नाही आहे जागेवरती, असं प्रिया म्हणत असते. आणि इकडे नकळत आहे ना ते पर्ससुद्धा ओपन करून बघते तर त्यात महिपतचा फोनच नसतो. आणि आता मनातल्या मनात ही विचारायला लागते ना, अरे या पर्समध्ये तर मी महिपतचा मोबाईल ठेवला होता, कुठे गेला तो, असं आता प्रिया म्हणत असते. आणि जोरात कपाटात पर्स फेकून देते आणि आता त्राका करायला लागते. आणि ठरलं तर मग आजचा हा भाग इथे संपतोय. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सबस्क्रायबरची खूप गरज आहे, त्यामुळे प्लीज चॅनलला लाईक करा. आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुढच्या भागामध्ये आपण पाहतो की नागराज म्हणत असतो की अर्जुन नक्की तुला काय प्रॉब्लेम आहे, मी काही केलेलं नाही आहे. आणि असं म्हणून नागराज आता कोर्टात चाललेला असतो आणि अर्जुन त्याला म्हणत असतो, हुकमाचं एक का तुझ्याकडे आहे, असं जर का तुला वाटत असेल ना तर हे चुकीचं आहे, कारण तो पत्ता मी कधीही ओपन करू शकतो. आणि आपण पाहतोय की इकडे महिपत जो आहे ना तर तो साक्षीला फोन लावतो आणि मग तो, साक्षी मी महिपत बोलतोय, तू जे ते कुठे असशील ना तिथून ना तू लगेच गायब व्हायचं, की त्या अर्जुनला तुझा पत्ता पण नाही लागला पाहिजे म्हणून. आणि इकडे आपण पाहतो की आता महिपतला सुद्धा कोर्टात आणले जात आणि अर्जुन त्याला म्हणत असतो, मी रात्री तुला जे काय बोललो त्याचा तू विचार केला आहेस का म्हणून, आणि जर का तू या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देशील ना तर तुझं आणि तुझ्या मुलीचं भविष्य या सगळ्यावर अवलंबून आहे, असं अर्जुन आता महिपतला म्हणालेला असतो. पण बघा हां, मला नाही वाटत की महिपत असं कोर्टात कबूल करीन. तुम्हाला काय वाटतं नक्की मला कमेंट करून सांगा की उद्याच्या भागात काय होईल, तुम्हाला काय वाटतं ते. भेटूया उद्याच्या महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग भागात. काय होतं हे पाहण्यासाठी तोपर्यंत माझ्यावरती सिरियल या माझ्या पहिल्या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.